बच्चू कडू प्रवेशाचे स्वागत। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री मंत्री लोकनाथ अनाथ एकनाथ शिंदे साहेबांचा जनशक्ती पक्षाचा बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहेब तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। त्यानिमित्त सोलापुरात प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून लाडू वाटून जल्लोष करण्यात येत आहे। नेमकी त्यांची भूमिका काय आपण जाणूया। आणि मंत्रीपद जर आमच्या आदरणीय बच्चू भाऊंना मिळालं तर शेतकरी आदरणीय प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमचे बच्चू भाऊ कडू यांना विधान परिषदेवर एकनाथजी शिंदे साहेबांनी, शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथजी शिंदे साहेब यांनी विधान परिषदेवर घेतलेलं असून भविष्यात 6 महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार जो होईल त्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुषंगाने आदरणीय बच्चू भाऊंना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल। यासाठी आज बच्चू भाऊंनी जे शिवधनुष्य उचललेलं आहे त्याचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत। हार्दिक स्वागत करता करता आज आम्ही लाडू वाटले, जे काही फटाके फोडून त्याचं सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आम्ही स्वागत केलेलं आहे। कसं सांगड घालणार, कारण शिवसेना जो पक्ष आहे तो हिंदुत्ववादी मुद्द्यावर लढणार आहे आणि बच्चू भाऊंचं जे प्रहार संघटना आहे गोरगरीब शेतकरी असेल, दिव्यांग असेल यांच्यासाठी लढणार आहे। कशी सांगड असणार? आम्ही तर पहिल्यापासून जातीचं राजकारण करत नाहीत। आदरणीय बच्चू भाऊंनी हे शिकवलेलंच नाही आणि आम्ही ते करणार पण नाही। बच्चू भाऊ सुद्धा हे करणार नाहीत। शिवसेना हा हिंदू किंवा ह्याचा पक्ष हा विषय नाही आहे। शिवसेनेत सुद्धा मुस्लिम समाजाचे लोक आहेत, शिवसेनेत सुद्धा इतर ह्याचे जे काही 18 पगड जातीचे लोक आहेत त्यांना घेऊनच जसं शिवरायांनी स्वराज्याची संस्था हे केली होती, स्थापन केलं होतं, त्याच पद्धतीने आदरणीय बच्चू भाऊ हे शिंदे साहेब असतील किंवा आदरणीय बच्चू भाऊ हे असतील, हे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे आहेत आणि ते कुठल्याही हिंदू कोण मुसलमान हे याची काही ते हे करणार नाहीत, परवड करणार नाहीत किंवा कुठल्याही कार्यकर्त्याला अन्याय कुठल्याही कार्यकर्त्यांवर करणार नाहीत। या माध्यमातून सांगू इच्छितो। तर आदरणीय शिंदे साहेबांनी हिऱ्याची जी परख केलेली आहे त्याचं मी या सोलापूर शहर व जिल्ह्यात स्वागत करतो आणि भविष्यात प्रहार संघटनेच्या माध्यमातून शिवसेनेची व्याप्ती कशी सोलापूर जिल्ह्यात वाढवता येईल ते आम्ही बघणार आहोत। तुम्ही
सातत्याने या ठिकाणी उल्लेख करताय. विधानसभा निवडणूक पराभव झालेला आहे, पण आता ते मागच्या दारातून विधानसभेत जात आहेत. कसं बघता? 100% गब्बर इज बॅक. जसं आपण बघितलं आता गब्बर आता मैदानामध्ये आलेला आहे. 100% नाईक पिक्चरसारखा पूर्ण शिंदेने दाखवून होता पूर्ण प्रशासनावर. प्रहार पक्ष असेल किंवा इतर जे संघटना ते देखील विलिनीकरण होणार का काय? फक्त पक्ष झाला आहे, प्रहार संघटना राहणारच आहे. जनसामान्याचा आवाज म्हणून सोलापुरात पण प्रहार कामच करणार आहे. कसं काय कामकाज राहणार? या ठिकाणी महाराष्ट्राचं आदरणीय कामगार शेतकरी शेतमजुरांचं दैवत म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे दिव्यांगांचे आधारवड पिताश्री आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून आज शिवसेनेच्या त्या पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष विलीन झाला आहे. परंतु प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग क्रांती संघटना आणि शेतकरी कामगार पक्ष हा स्वतंत्र त्या ठिकाणी काम करणार आहे. तुम्ही सातत्याने पत्रकार बांधव या ठिकाणी उल्लेख करताय की प्रहार जनशक्ती पक्षामध्ये मुस्लिम समाज असेल किंवा अल्पसंख्याक समाज बहुसंख्य समाजानं आहे, परंतु ज्या शिवसेनेमध्ये देखील आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी साबीरभाई शेख सारख्या एका अल्पसंख्याक समाजाच्या त्या बांधवाला त्या ठिकाणी आमदार बनवलं. AR अंतुले साहेबांसारखा हा अल्पसंख्याक समाजाचा उदार व्यक्तिमत्ववादी असणारा असा नेता महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवू शकतो, तर आदरणीय बच्चूभाऊंनी शिवसेनेसोबत गेल्यानंतर तुम्हाला काय दुखतंय, काय त्रास होत आहे? 18 पगड जातीय समूहाच्या या मावळ बांधवांना एकत्रित घेत असताना सर्व धर्म समभाव या ठिकाणी बांधत असताना ही व्याख्या हिंदुत्वाची काय आहे की तर हे समाज टिकला, समाज जगला, समाज वाढला तरच या समाजाची आणि या भारताची उत्क्रांती त्या ठिकाणी होईल. म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आदर्श नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बच्चूभाऊंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांना मिळालेलं मंत्रिपद आणि आमदारकीसाठी हा सोलापूरचा सर्व प्रहार जनशक्ती पक्ष आणि सर्व तरुण सर्व आबालवृद्ध त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी ताकदीने उभा राहील एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. प्रहार जय महाराष्ट्र आणि जय प्रहार दोन्ही एक सोबत आलेले आहे. आता जय प्रहार पण होणार, जय महाराष्ट्र पण होणार. आता आमदारांना मंत्रिपद मिळेल? हो 100% मिळणार, 100% भेटणार. शिवसेनेत गेले कसं चांगलं आहे की चांगलं काम करायला भेटेल आम्हाला. कसं बघता बच्चू कडूंच्या या निर्णयाला तुम्ही कसं बघता कार्यकर्ते? बच्चू कडूचं भाऊचं काम चांगलं असल्यामुळे त्यांना भूमी घेतले आणि याच्या पुढे नंतर अजून चांगलं होईल. प्रवेश केला असं म्हणताय का? पक्ष म्हणजे कसं माहिती आहे का, बच्चू भाऊचं जे काम असल्यामुळे त्यांना भूमी घेतलेलं आहे शिंदे साहेबांनी. याच्या पुढे वाढेल ते अजून शिंदे साहेब. कसं बघता शिवसेनेत गेले बच्चू भाऊ योग्य निर्णय आहे का? कसं आहे? योग्य निर्णय. बच्चू भाऊ कामाचा माणूस आहे. ते सामान्य जनतेसाठी गेलेला आहे बच्चू भाऊ, स्वतः पदासाठी गेलेला नाही. सामान्य जनतेसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी बच्चू भाऊ शिवसेनेत हे गेलेले आहे. कुणाच्या मंत्रिपद तर अवश्य त्यांना मिळणार आहे. आदरणीय महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, लोकांचे लोकनाथ आणि अनाथांचे नाथ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, सर्व धर्म समभाव या वृत्तीनं ज्या पद्धतीने शिवसेनेचं काम एकनाथरावजी शिंदेसाहेब या ठिकाणी करतायत, त्या निमित्तानं बच्चूभाऊंचा प्रवेश झालेला आहे. त्यांना मंत्रिपद, त्यांना मिळणारी आमदारकी आणि त्या शेतकरी कामगार मोलमजुरांचा हक्क विधानसभेमध्ये नक्की गाजणार. विधान परिषदेमध्ये हा अनाथांचा आवाज त्या ठिकाणी नक्की गाजणार. सोलापुरात प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून बच्चू कडूंचा ज्या पद्धतीने शिवसेना शिंदे गटात प्रवेश झालेला आहे, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार तर होतीलच, त्यानंतर त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून मंत्रिपद देखील मिळेल आणि राज्यात ते पुन्हा एकदा जोमाने कामाला लागतील अशी अपेक्षा प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. जरूर सोलापूर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर.